नमस्कार. मी प्रसाद जोशी. आपण बघत आहात 7 प्रतिसाद. ज्योतिष आणि पंचांग या मालिकेतला आजचा आपला भाग आहे क्रांतिवृत्त. क्रांतिवृत्त म्हणजे काय? क्रांतिवृत्त म्हणजे आकाशात सूर्य पृथ्वीभोवती ज्या मार्गाने चालतो असं दिसतं त्या मार्गाला क्रांतिवृत्त असं म्हणतात. क्रांती म्हणजे पुढे जाणं, वृत्त म्हणजे वर्तुळ, वर्तुळाकार मार्गामध्ये पुढे जाणं. सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो हे आपण बघतो. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य पूर्व दिशेला उगवतो, म्हणजे तो वर्तुळाकार फिरून पुन्हा पूर्व दिशेला उगवतो. या सूर्याच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या मार्गाला क्रांतिवृत्त असं म्हणतात. प्रत्यक्षामध्ये आपल्याला माहिती आहे की सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वी ही स्वतः भोवती फिरते आणि म्हणून आपल्याला सूर्य फिरल्यासारखा वाटतो. तर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेला स्वतः भोवती फिरते आणि म्हणून सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो असं दिसतं. ज्योतिष अभ्यासामध्ये जसं दिसतं तसं हे मानलेलं आहे. आणि सूर्य हा स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह फिरत असतात. पण आपण पुढे अभ्यासामध्ये सूर्य फिरतो असंच मानणार आहोत. या सूर्याच्या भ्रमणमार्गाला क्रांतिवृत्त असं म्हणतात. आणि या भ्रमणमार्गावर विशिष्ट तारकांचे परंतु समान असे काही भाग कल्पिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की वर्तुळ हे 360 अंशांचं असतं. या 360 अंशांच्या क्रांतिवृत्ताचे काही विशिष्ट तारकांचे परंतु समान असे 12 भाग केलेले आहेत, कल्पिलेले आहेत. या भागांना राशी असं म्हणतात. येते लक्षात? 360 अंशांचा क्रांतिवृत्ताचा मार्ग, त्या मार्गावरती कल्पिलेले काही विशिष्ट तारकांचे परंतु समान असे 12 भाग, या भागांना राशी असं म्हणतात. रास म्हणजे ढीग, तांदुळाची रास, धान्याची रास असं आपण म्हणतो. रास म्हणजे ढीग, तारकांचा ढीग, असे 12 राशी या क्रांतिवृत्तावरती कल्पिलेले आहेत. आणि या 12 भागांना रास किंवा राशी असं म्हणतात. या राशीबद्दल आपण पुढे अधिक माहिती घेणार आहोत. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे या मालिकेतले पुढे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी बघता येतील. त्याचप्रमाणे आणखी एक माहिती सांगून ठेवतो की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. लक्षात घ्या, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं दिसतं, पण आपण जेव्हा सूर्यमालेचा नकाशा बघतो तेव्हा सूर्य हा स्थिर असतो आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते. पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरून सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वी स्वतः भोवती फिरून सूर्याभोवती फिरत असते आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह हा पृथ्वीभोवती फिरत असतो. आणि असेच इतर बाकीचे ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. आज एवढी माहिती पुरेशी आहे. क्रांतिवृत्त म्हणजे काय ते आपण बघितलं, हे किती अंशांचं असतं ते आपल्याला सांगितलं. या क्रांतिवृत्ताचे किती भाग म्हणजे राशी, किती भाग केले की त्यांना काय नाव आहे हे आपण बघितलं. पुढे येणाऱ्या भागांमध्ये या सगळ्या राशीबद्दलची माहिती आपल्याला मिळणारच आहे. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे तुम्हाला पुढे येणारे सगळे व्हिडिओज क्रमाने बघता येतील.
धन्यवाद.